हॅलो गाईज, मी आपल्या सर्वांचा लाडका रुद्र. तर कशात सर्वजण, मी आणि माझ्या भाव यशनं महाराष्ट्राची लाडकी लाल परी फोमशीटपासून बनवली आहे. तर ती बनवण्यासाठी आम्हाला किती खर्च लागला, किती कालावधी लागला, ते बनवण्यामागे आमचा पर्पज काय होता, याबद्दल आजचा व्लॉग आपण बनवत आहोत. यामागे आपण आमचे मिनी व्लॉग बनवले आहेत, ज्यामध्ये आपण लालपरी मेकिंगचे व्हिडिओ बघितलेत. आज आपण लालपरी बनवण्याचा पर्पज हे आपल्याला सांगणार आहोत. मित्रांनो, ही आपली लालपरी. तर ही बनवण्यामागे आमचा पर्पज होता की यासाठी आम्हाला गगनबावडा डेपोचे वाहक श्री नारायण पांडुरंग गुरव यांनी आम्हास ही बस बनवण्यासाठी ऑर्डर दिली होती. तर ही बस बनवण्यासाठी आम्हाला जवळपास 3 ते 4 महिने लागले व तब्बल 12,000 खर्च आला. यामध्ये आपण लाइटिंग असे हे आतून बाहेरून लाइटिंग. गाइज, आपल्या गाडीची टोटल लांबी 81 सेंटीमीटर व रुंदी 19 सेंटीमीटर आहे. तर उंची 22 सेंटीमीटर आहे. तर यानुसार तुम्ही गाडीची साईज गेस करू शकता की किती असेल. तर जवळपास ही गाडी 1 मीटरच्या आसपास आहे. मित्रांनो, इथे आर्टिस्ट म्हणजे ज्यांनी गाडी बनवली म्हणजे आमचं नाव, माझ्या भावाचं नाव यश संदीप कांबळे व माझं नाव रुद्र संदीप कांबळे. तर इथे आमच्या यूट्यूबच्या आयडिया आहेत. तर या आयडियासनी सबस्क्राईब करून आमच्या दैनंदिन नोटिफिकेशनला तुम्ही ॲड व्हा, आमच्या फॅमिलीचा हिस्सा बना. तर आमचा पत्ता आहे मुक्काम सेतवडे, तालुका गगनबावडा, जिल्हा कोल्हापूर. तर आमच्या दोन्ही आयडियांना सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा. त्यासोबत इंस्टाग्रामला यश 929600 ही आपली आयडिया आहे, तेथेही जाऊन आपल्याला सपोर्ट करा. मित्रांनो, ही आपली लालपरी. तर ही बनवण्यामागे आमचा पर्पज होता की यासाठी आम्हाला गगनबावडा डेपोचे वाहक श्री नारायण पांडुरंग गुरव यांनी आम्हास ही बस बनवण्यासाठी ऑर्डर दिली होती. तर ही बस बनवण्यासाठी आम्हाला जवळपास 3 ते 4 महिने लागले व तब्बल 12,000 खर्च आला. तर मित्रांनो, या गाडीत काय काय डिटेलिंग ॲड केले आहेत ते चला तुम्हाला दाखवतो. सुरुवात करू गाडीच्या फ्रंट लुक पासून. तर येथे तुम्ही बघू शकता की आपण रिअल गाडीसारखे चालणारे वायपर तयार केले आहे. येथे आपल्या एस टी महामंडळाचा लोगो, अशोक लेलँडची बॅजिंग, लोगो, ग्रिल, परत ही डिझाईन, हेडलाईट्स, परत इंडिकेटर, गगनबावडा डेपोचे हे नाव, नंबर प्लेट, परत हे फुसताना येथे पाय ठेवण्यासाठी जागा, फॉग लॅम्प्स, खालील ग्रिल. तर येथे बघू शकता की हे आपण ते रेडियम गाडीसारखे लावलेले आहे. समोर गाडीचं हे आपल्या गाडीचा बोर्ड, वरती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचं नाव, येथे वरती लाईट्स, येथे आरसे, परत येथे आतील आपल्याला सीट दिसत असेल. तर हे सर्व समोरील डिटेलिंग वर्क, परत हे येथील इंजिनचे सर्व डिटेलिंग. तर हे सर्व डिटेलिंग आपण इथे दिले आहे. त्या आत तुम्ही बघू शकता की कशी कंडक्टरची सीट, परत हे पकडायला आहे दांड्या, परत सीट्स, सर्व आपण हे यामध्ये डिटेलिंग ॲड केले आहे. तर येथे तुम्ही वर बघू शकता की एअर व्हेंटिलेटर खिडकी ह्याही उघडतात. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, साईड लुक्स मध्ये आपण सर्वप्रथम बघू शकता की ते सुस्वागतम. तर मित्रांनो, साईड लुक्स मध्ये आपण सर्वप्रथम बघू शकता की सुस्वागतम, परत येथे रिअल गाडीसारखे उघडणारे डोअर्स, सामान कक्ष येथे आहे, ते खिडक्या, ह्या खिडक्या डिटेलिंग मध्ये, परत महामंडळाचा लोगो, ही डिझाईन, रेडियम, सामान कक्ष, रिअल गाडीसारखे टायर, हे हँडमेड आहेत. एक टायर बनवण्यासाठी जवळपास आम्हाला 1 तासाचा वेळ लागला. अशी 6 टायर आहेत, तर जवळपास आम्हाला 6 तास लागले आहेत.
तर इथे तुम्ही बघू शकता गाडी चालत ही आहे. हे असे सामान कक्ष. तर फुल डिटेलिंग वर्क. परत इथे पाठचा टायर आणि सामान कक्ष. इथे सुरक्षेसाठी दांड्या आहेत. तर हे सर्व तुम्ही बघू शकता. जवळून ही दाखवतो तुम्हाला. हे बघा. तर इथे हे सामान कक्ष हे आपण उघडण्यासाठी इथं हँडल लावला आहे. परत हे दरवाजा आपल्या रिअल गाडीसारखा हे बंद होतो. परत हा चालू होतो. हे लोगो वगैरे सगळं. परत आतील सीट बघू शकता आपण. हे बघा वरती पकडायला हे हँडल्स, दांड्या, सीट्स. परत तिथं संकटकालीन मार्ग वगैरे सगळं. तर इथे हे स्टिकर्स तर सगळं आपण लावलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता सामान कक्ष, बॅटरी कक्ष सर्व आपण यामध्ये ॲड केले आहे. तर हे चाकाच्या वरचा ब्लॅक पार्ट हे तुम्ही बघू शकता इथे आपण लावलेला आहे. परत गाडीचा नंबर प्लेट. इथे एक नंबर प्लेट आहे. आत चढण्यासाठी गाडीला जशा पायऱ्या आहेत तशा पायऱ्या. परत पकडून चढण्यासाठी व आत जाण्यासाठी इथे धरायला. परत इथे धरायला एक आहे. आतील दांड्या, सीट क्रमांक तुम्हाला तिथे दिसत आहे वरती पकडायला सर्व. परत तसेच इथे सामान कक्ष आतील सीटांना हे आर्मरेस्ट सर्व डिटेलिंग आपण गाडीमध्ये दिले आहे. पाठीमागच्या साईडमध्ये तुम्ही बघू शकता हे रिव्हर्स असिस्ट पार्किंग कॅमेरा. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचं बॅजिंग. परत आपले हे बोर्ड, अशोक लेलँडची बॅजिंग, महामंडळाचा लोगो, अशोक लेलँडचा लोगो, नंबर प्लेट, रेडियम, टेल लाईट्स. परत इथे बघू शकता इथे लाईट्स आहेत. इथे वेबसाईट आहे. इथे विश्वा म्हणून लिहिलेलं आहे. इथे गगनबावडा डेपोचे नाव. परत इथे लाईट्स. तर हे सर्व तुम्ही बघू शकता. इथे लालपरीची बॅजिंग. परत हे काचेच्या बाजून बॉर्डर ब्लॅकमध्ये. इथे लाईट्स. परत बंपर रिअल गाडीसारखा. तर हे सर्व तुम्ही डिटेलिंग बघू शकता की आम्ही कशा प्रकारे ॲड केले आहेत. तर हे बघा तुम्ही गाडी कशी रिअल गाडीसारखी वाटत आहे. आता राईट साईड बॉडी बघा. तर सर्वप्रथम येथे संकटकालीन मार्ग, एमर्जन्सी एक्झिट. तर हा असा ओपन होतो आणि आत तुम्ही बघू शकता सीट्स. आतील लुक तुम्ही बघू शकता. रिअल गाडीसारखा लुक आहे. जणू की एखादा प्रवासी गाडीत बसून फोटो किंवा व्हिडिओ काढत आहे असं तुम्हाला वाटते ना. तर हे एमर्जन्सी एक्झिट. हे उतरण्यासाठी फूट स्टेप, सामान कक्ष. तर इथे परत सेफ्टीसाठी दांड्या. परत रेल गाडीसारखा टायर. परत इथे सामान कक्ष आहे. इथं इंधनसाठी तुम्ही बघू शकता. इथे इंधनसाठी आपण दिलं आहे फ्यूल टँक. इथे परत आपल्या लालपरीची डिझाईन, रेडियम. परत इथे हे नंबर प्लेट दाखवायची राहिली तर ही नंबर प्लेट आणि समोरील टायर. तर बघू शकता टायरमध्ये हे नट्स वगैरे सर्व आपण डिटेलिंग दाखवले आहे. तर इथे आपण बघू शकता की जसं हे डिझाईन आहे. इथं ड्रायव्हरला चढण्यासाठी हे फूट स्टेप, महामंडळाचा लोगो. इथे आरसा. परत दरवाजा उघडल्यानंतर स्टेअरिंग. परत स्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, बटन्स. परत सर्व ड्रायव्हरची सीट, गिअर लिव्हर वगैरे सर्व आपण डिटेलिंग. परत इथे आपण लाल कलरचं हे बघू शकता की इमर्जन्सी एक्झिटच्या वेळेला हातोडा. इथे तुम्ही बघू शकता की ॲक्सिलेटर, ब्रेक, क्लच सर्व बाबी आपण इथे दाखवल्या आहेत. तर हे
येऊ नये म्हणून ड्रायव्हरच्या चेहऱ्यावर परत विद्यार्थी टोल क्रमांक, तर ते सर्व डिटेलिंग ॲड केले आहेत. तर इथे इंजिन बघू शकता आपण. इंजिनवरती आपला गिअर लिव्हर, स्टेअरिंग, ड्रायव्हरची सीट बघा किती डिटेलिंगमध्ये बनवले आहे. तर हे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्टेअरिंग, तर सर्व गोष्टी आपण हाताने पूर्ण डिटेलिंगमध्ये बनवल्या आहेत. परत हे इथं कोणी पडू नये म्हणून इंजिनच्या इथे ड्रायव्हरनं अचानक ब्रेक मारला, कोणी पडू नये म्हणून इथे दांडे लावलेले आहे. तर हे आपण सर्व डिटेलिंग दिले आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की तुम्ही धूम्रपान सक्त मान. हे टायर बघा रिअल गाडीसारखे असे चालतात. हे रोटेशन, परत चाकावरची डिझाईन, परत पाठच्या चाकी, परत हे इथलं पाणी उडू नये म्हणून इथले चाक बघू शकता कसे चालतात. तर हे टायर बनवण्यासाठी तुम्हाला मी सांगितलं की 1 तास लागला, तर टोटल 6 टायर आहेत. तर जवळपास 6 तास. त्यासोबत इथे सायलेन्सर लावलेला आहे आपण. तर मित्रांनो, ही गाडी बनवण्यासाठी आम्हाला आमच्या पालकांचे खूप सहकार्य लाभले. तर अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व आशा करतो की आपल्याला या गाडीबद्दल सर्व माहिती मिळाली असेल. या गाडीचा पर्पज, डिटेलिंग सर्व गोष्टी आपण तुम्हाला दाखवल्या आहेत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशाच नवनवीन व्हिडिओ आपण बनवणार आहोत. तर त्या आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील. धन्यवाद.